बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 13. डबिंग संपलं होतं. मंजुनाथनं 2 ग्लास सरबत मागवलं आणि तो स्क्रिप्ट चालू लागला. प्रारंभ त्याला खूपच आवडला. नाटकामधल्या एकापेक्षा एक सरस भूमिका करीत तो शिखर गाठतो. उर्मिलाही नायिकेच्या भूमिका करणारी, त्याच्याशी लग्न करते, नाट्यकला सोडते, गृहिणी होते. तो सिनेमात येतो. सिनेमात तो दुसरी प्रेयसी गाठतो, कौसल्या. उर्मिलेकडे दुर्लक्ष होतं. ती संसारातून निघून जाते. विरक्त होऊन गंगाकाठी बसते. कौसल्याची प्रणयाराधना. तिच्यासाठी नाटकं बसवतो. झुंजारराव आणि वैजयंती. तिच्यावरचं लक्ष उडतं. तो सानियात गुंतत जातो. कौसल्या मूक होते, विरक्त होते, पण मंजुनाथला समजून घेते. त्याच घरी ती संन्यस्त होऊन राहते. सानिया ही त्याच्या आयुष्यातली शेवटची स्त्री. तो सानियाशी चांगला संसार करतो. पार्श्वभूमीला त्याच्या संसारात लक्ष न घालणारी संन्यस्त कौशल्या. धोंडीबाला आपले वडील समजून तिथे राहते. नायक एकदम साक्षात्कार झाल्यासारखा सत्प्रवृत्त होतो. त्याला लग्नाचं, प्रेमाचं महात्म्य कळतं आणि तो सुखानं संसार करतो. असा काहीतरी कच्चा आराखडा होता. सर्वसाधारणपणे मंजुनाथला तो आवडला, पण वाचता वाचता त्याच्या मनात काही शंका आल्या. त्या राम धवनला सांगून त्यानं स्क्रिप्ट सुधारायचं ठरवलं. राम धवन हा चित्रसृष्टीतला जाणता स्क्रिप्ट रायटर होता, कल्पक आणि हुशार. त्याला काहीही सांगावं, मूळची गोष्ट फिरवून सांगितल्याप्रमाणे तो बदल करून देण्यात निष्णात. बरेचसे लोक त्याला राम धवनऐवजी राम झवनच म्हणायचे. कसा वाटला तुझा रोल म्हणून अपेक्षेने विचारलं. मला माझा रोल थोडा बदलून घ्यावा लागेल. तू माझ्यामध्ये थोडं व्हिलनिश एलिमेंट घातला आहेस. आय डोंट लाईक टू बी व्हिलन. तुझ्यात थोडं व्हिलनिश खलनायकी एलिमेंट नाही? मुळीच नाही. माझ्यात हॅमलेट दडलेला आहे. हॅमलेटसारखी माझी द्विधा स्थिती आहे. राम धवनला सांगून मी बदलून घेईन. आय शुड लुक मोर लाईक अ हॅमलेट. म्हणून नुसता बघत राहिला. त्याला वाटलं मुळातच काही घटना टाळून, छोट्या घटना घालून मी स्क्रिप्ट नरम केलंय. उर्मिलेची खरी परिस्थिती मी दिलेली नाही. रेखाचं प्रकरण साफ टाळलंय. कौसल्या काय करेल याची भीती आहेच, तरी सुद्धा ती संन्यासिनी दाखवली आहे. बापूरावांना संपूर्ण गाळलं आहे, तरीही बायकांच्या बाबतीत वागताना थोडंसं व्हिलनिश एलिमेंट त्याच्यात येणं स्वाभाविक होतं. पण त्याला ते नको आहे. म्हणजे सगळीच खोटी गोष्ट हवी आहे तर ठीक आहे, मिळतील ते पैसे घ्यावे आणि शहाणपणानं गप्प बसावं. या लोकांशी भांडण्यात अर्थ नाही असं त्याला वाटलं. मंजुनाथ म्हणाला, तुला माहीत नसेल, मी म्हातारे, षंढ, नपुंसक, दुष्ट, विलन यांचे रोल करीत नाही. आले तरी सोडून देतो. माझा रोल हॅमलेट सारखा झाला पाहिजे. असा जगू की तसा जगू, पण शेवटी लोकांना मी आवडलोच पाहिजे. दे मस्ट लव मी. पण ते खोटं असेल. लोकांना खोटं आवडतं, ते भारून जातात. मग एकदम आठवून त्याने एक कागद जवळ ओढला आणि पेन काढलं. लिहू लागला. लिहिता लिहिता म्हणाला, वैजयंती नाटकातील 2 वाक्ये मी माझ्या तोंडी घालायला लावतो. कुठली? माणसांची मनं स्वभावतः चांगुलपणानं
क्षमाशीलतेनं स्नेहभावानं ओथंबलेली असतात. संतापाच्या एका अनावर लाटेनं हे सार नष्ट होऊ दिलं तर मानवी जीवनात काळोखाशिवाय दुसरं काहीही राहणार नाही. मनू गप्प राहिला, पण मनातल्या मनात हसला. मंजुनाथ मात्र संतुष्ट होता. बराच वेळ दोघंही स्वस्थ बसले. मनूने विचारलं, कौसल्याची काय खबर? ठीक आहे. तो काही झालेलंच नाही अशा पद्धतीने बोलला. आवाजात बेपर्वाई होती. मनूला ती जाणवली. म्हणते काय? कुठं काय? हल्ली तिचा संपर्कच तुटलाय. दिवसच्या दिवस तर मला ती दिसत सुद्धा नाही. धोंडीबाच्या खोलीत बसून असते आणि मी तिथं जात नाही. तू काय ठरवलंय? मी काही नाही. गोष्टी आपोआप घडत जातील. स्वाभाविक वळण मिळत जातील. जे काही होईल ते होईल. कौसल्यासाठी मनू मनातनं कष्टी झाला. त्याला काय बोलावं ते सुचत नव्हतं आणि काहीतरी बोलावं असं वाटत होतं. मनाचा कोंडमारा होत होता. काहीही न बोलता तो उठला आणि निघून गेला. कौसल्या पांढरी शुभ्र साडी नेसली होती. कपाळावर कुंकू नव्हतं. केसात फुलं नव्हती. ती संन्यासिनी सारखी दिसत होती. किमान 15 वर्षांनी ती प्रौढ वाटत होती. धोंडीबाच्या खोलीत ती बसून राहायची. तिला मधून मधून वाटायचं रमाबाईसारखी एकतारी घ्यावी, चिपळ्या घ्याव्यात आणि खोलीत बसून विठ्ठलासमोर भजनं गावीत. पण ते तिला शक्य झालं नाही. दुपारी ती जेवली. फक्त ताक आणि भात. धोंडीबा द्यायचा. त्याच्याच खोलीत बसून ती जेवायची. धोंडीबा तिला आपल्या मुलीसारखा जपायचा. आपण खोलीच्या दारात झोपायचा. धोंडीबा कुठंतरी बाहेर गेला होता. कौसल्या जेवून झोपली होती. डोळा लागला की ती जागी होती ते तिला कळलं नाही. तिला डोळ्यांसमोर खऱ्या खुऱ्या हालचाली दिसू लागल्या. ते स्वप्न आहे की भास आहे हे तिला कळलं नाही. कोणीतरी एक दांडगा अजस्त्र माणूस मंजुनाथ सारखाच दिसत होता, पण मंजुनाथ नव्हे. एखाद्या राजासारखा मोठा पायघो रोब गळ्यापासून जमिनीवर लोळत होता. कंबर पट्ट्यात खंजीर अडकवला होता. अर्धवट काळोख होता. मध्यरात्र उलटली असावी असं वाटत होतं. तो डोळ्यातल्या आगीचे पेटते गोळे फिरवीत क्रुद्ध होऊन पुढे आला. कौसल्या एकदम भीतीने गर्भगळीत झाली. उठून उभी राहिली. म्हणाली, महाराज, हवं तर मला घरातून घालवून द्या, पण मारू नका, मारू नका. आता ते काही नाही. त्याचा आवाज करडा आणि रखरखीत वाटला. आवाजात जाळ होता, धगधगता जाळ. ती कळवळली. कळवळून म्हणाली, आज तरी नको, उद्या मारा. आज नाही, आत्ताच मारणार. जर अशी धडपडलीस. ती रडू लागली. रडता रडता म्हणाली, हे एक घटका तरी. आणि वर बघत हात जोडून म्हणाली, एकदा तरी स्मरण करते महाराज. बास, वेळ नाही आता. तो रागाने कढाडला आणि तिला बिछाण्यावर पाडून त्यानं जोर जोरानं तिचा गळा दाबला. ती घुसमटली. तिला वाटलं आपले डोळे बाहेर येत आहेत. तिनं सुटण्याची खूप धडपड केली. हात पाय आपटले आणि ती एकदम मोठ्यानं ओरडली. पाहते तर तिथं कोणच नव्हतं. ती कमालीची भ्यायली. तिचं सारं शरीर घामानं निथळत होतं. तोंडातनं रक्त बाहेर आलंय असं तिला भास झाला. तिनं तोंड पुसून पाहिलं. तो लाळेचा थर होता. ओरडल्यामुळे धोंडीबा आला की काय ते तिनं पाहिलं, पण तो जवळपास नव्हता. तिच्या घशाला कोरड पडली. ती उशीकडच्या तांब्यातलं पाणी घटाघटा प्यायली. उठून उभी राहिली. तिनं पांढरा शुभ्र पदर डोक्यावरून घेतला. भिंतीवर टांगल्या छोट्याशा आरशात पाहिलं. आरशात तिला वैजयंती दिसली.
सात्विक रूपाची, परिपक्व. तिच्या मनात आलं, या या वैजयंतीनं मला खूप दिलं. नाटक रंगभूमीवर आलं नाही तरी व्यक्तिशः तिचा खूप फायदा झाला होता. वैजयंतीची ती 4 वाक्ये तिला आठवली. होय, एका भयानक भेसूर स्वप्नातून मी जागी होते आहे. नवीन सुंदर जीवनाच्या पाकळ्या माझ्या डोळ्यांसमोर फुलू लागल्या आहेत. रात्रीच्या गर्भातून नवा प्रकाश उदयाला आला आहे आणि क्षितिजाच्या सिंहासनावर बसून आपले सोनेरी हात पालवून तो प्रकाश मला बोलवीत आहे. जाते मी. तिनं कोणाचा निरोप घेतला कोण जाणे. तिनं विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नाक घासलं. तिथं उदबत्त्यांची राख पडली होती. त्यावर बोट ठेवून तिनं ते आपल्या कपाळावर टेकलं. विठ्ठलाच्या मूर्तीवरचं जास्वंदीचं पांढरं फूल उचललं, ते पोलक्यात ठेवलं आणि तशीच ती बाहेर पडली. तिनं बरोबर काही घेतलं नाही. एक पांढरी शुभ्र रेघ बागेतून बाहेर गेली. थोड्या वेळानं सामानाच्या पिशव्या पाठीवर मारून धोंडीबा आला. आल्याबरोबर आधी आपल्या खोलीकडे गेला. ती पथारीवर झोपली असेल अशी त्याची अपेक्षा होती. ती जमिनीवरच एक चटई पसरून संन्यस्त वृत्तीनं झोपायची, पण ती खोलीत नव्हती. त्याचं काळीज लखलखलं. तो झपाट्यानं सगळ्या बंगल्यात बाई बाई अशा हाका मारीत फिरला, पण कुठूनही जाग आली नाही. तो खोलीत विठ्ठलासमोर बसला आणि रडू लागला. थोड्या वेळानं त्यानं एक तारी घेतल्याने रडत रडत भजनं म्हणायला सुरुवात केली. संध्याकाळी मंजुनाथ आला. बूट काढीत बाहेर बसला होता. धोंडीबा आला आणि दुःखानं खाली मान घालून उभा राहिला. काय धोंडीबा? त्यानं विचारलं. मी बाजारात गेलो होतो साहेब. तेवढ्यात बाई कुठेतरी न सांगता न सवरता निघून गेल्या. ठीक आहे. त्याला सुटल्यासारखं वाटलं. त्यानं विचारलं, आपलं सामान सुमान घेऊन गेली? नाही जी, सगळं आहे तसंच आहे. ठीक आहे, मग ते येईल. पण काही दिवस लोटले, ती आली नाही. दुपार उलटली होती. रेखानं बापूरावांना फक्त कपभर चहा दिला. नेहमीप्रमाणे खाणं दिलं नाही. अशा प्रकारानं तरी बापूराव कंटाळून जातील की काय याचीच ती वाट पाहत होती. बापूराव खेळत खेळत चहा प्यायले. रेखा त्याच्या नाकासमोरून आली आणि आपल्या केबिनमध्ये गेली. रमाबाई बापूराव असताना बाहेरच्या खोलीत येत नसे. त्या रात्री जो प्रसंग घडला तेव्हापासून तिने बाहेरची खोली सोडली होती. बापूराव बाहेर गेले म्हणजे ती बाहेर यायची. इतर वेळी आतल्या खोलीतच बसून राहायची. त्याच खोलीत तिचे देव होते. 2 छोट्या पितळेच्या मूर्ती आणि 2 फोटो. त्यावर ती नित्य नेमानं आंघोळ केल्यानंतर फुलं वाहायची. मग थोडा वेळ एकतारी आणि चिपळ्या वाजवीत भजनं म्हणायची. तिचा आवाज गोड होता. तेवढ्यात आतून धावत शारदा आली. नेहमीप्रमाणेच नागडी होती. गुबगुबीत अंग, पुष्ट मांड्या, वयाच्या मानानं थोडी थोराड दिसायची. ती आली आणि समोर उभी राहिली. बापूराव तिच्याकडे हसत बघतच राहिले. पूर्वी कधीही न पाहिलेली विलक्षण नवीन गोष्ट पाहत आहे अशी त्यांची नजर होती. त्याने हाताने खुणा करून तिला बोलावली. ती त्यांच्या जवळ गेली. लाजणं हा प्रकारच शारदेकडे नव्हता. ती त्यांच्या मांड्यांना अंग घासत उभी राहिली. बापूरावाने तिला दोन्ही मांड्यांमध्ये धरली आणि तिचा मुका घेतला. शारदा हसली. त्यांना ते तिचं हसणं मोठ्या बाईच्या हसण्यासारखं वाटलं. अर्थपूर्ण असावं तसं. थोड्या वेळानं त्याने तिला गुदगुल्या केल्या. ती हसली. त्यांच्या एकदम लक्षात आलं, तिला असं हसवणं बरोबर नाही. त्या आवाजानं रेखा बाहेर येईल. त्याने तिच्या मांड्यांमध्ये हात फिरवायला सुरुवात केली.
मग तिला उचलली आणि आपल्या मांडीवर आडवी झोपवली. तिच्या मांड्यामध्ये हात फिरवायला लागले. मग त्यांना वाटलं तिथं तोंड लावावं. ते ते वाकले सुद्धा. तोंड लावणार तोच केबिनचा दरवाजा उघडला गेला. बापूराव! रेखा एकदम अकांतून ओरडली. बापूरावाने एकदम डोकं वर केलं आणि शारदाला जमिनीवर उभी केली. बापूराव, तुम्हाला शरम नाही वाटत? वय काय तिचं, केवढी मुलगी? रेखा मोठमोठ्यानं ओरडली. कोणीतरी मदतीसाठी आसपास जमा व्हावं असं तिला वाटलं. तिने झटक्यानं पुढं होऊन शारदाला ताब्यात घेतलं आणि तिच्या पाठीत धपाटे घातले. तो आवाज ऐकून रमाबाई दरवाजा उघडून बाहेर आली. तिने विचारलं, काय झालं ग? रेखाला काय सांगावं हा प्रश्न पडला. म्हणाली, शारदेला मांडीवर घेऊन तिच्याशी घाणेरडे हलकट चाळे करीत होते. अगं, त्या माणसाला चपलानं मारा, खेटर मार, त्याला सोडू नकोस. रमाबाई वेळ लागल्यासारख्या ओरडू लागल्या. बापूराव शांत नजरेनं सर्वांना निहाळत होते. बापूराव, तुम्हाला इथं राहू देणं धोक्याचं आहे. तुम्ही ताबडतोब इथनं चालते व्हा. अगं, चालते व्हा म्हणून तो चालता होणार नाही. त्याला खेटर मार. थांब, मीच मारते, सोडणार नाही. असं म्हणत ती आत गेली आणि बिछाण्याखालचं चप्पल हातात घेऊन आली. म्हणाली, निघ इथनं, निघ हलकटा, आणि डोळ्यांपुढून नाहीसा हो एकदासा, नाही तर खेटर मारणार मी, सोडणार नाही. ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. तिनं त्यांच्यावर उगारलेला हात तसाच होता. बापूरावांचा चेहरा निर्विकार होता, होता तसाच होता. तेच तोंडावळून केलेलं लोचट हास्य, तसेच विस्फारलेले डोळे, ताणलेल्या सुरकुत्या, जडीबुट्टीची गोळी चघळत ते शांतपणे बसून होते. पण रमाबाईनं चंडिकेचं रूप धारण केलं होतं. मग रेखालाही धीर आला. तीही रागारागाने चढ्या आवाजात म्हणाली, बापूराव, निघा तुम्ही, आत्ताच्या आत्ता निघा. बापूराव नाईलाजानं उठले. त्यांनी कपडे चढवले, कमरेला पट्टा आवळला, कोट चढवला, टोपी घातली. पथारी ते कधीही जावं लागेल अशा बेतानच गुंडाळून ठेवायची ती त्यांनी काखेत धरली. दुसऱ्या हातात पत्र्याची छोटी ट्रंक घेतली आणि ते उभे राहिले. म्हणाले, तिकिटाला पैसे हवेत. स्वतःशीच पुटपुटल्यासारखे ते बोलले. एकदाही कटकट जाते आहे तर जाऊ दे या विचारानं रेखानं 50 रुपयांची नोट त्यांच्या अंगावर भिरकावली. ट्रंक खाली ठेवून त्यांनी नोट उचलली, ती खिशात ठेवली. ट्रंक उचलली आणि कुणाशीच देणं घेणं नाही अशा पद्धतीने ते बाहेर पडले. रेखा आणि रमाबाई यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. बापूरावांच्या वास्तव्यामुळे खर्च वाढत होता. घरात खाणारी 3-4 माणसं होती. त्या सर्वांचं बापूराव एकटे खात होते. शिवाय त्यांच्या वास्तव्यानं घरात भीती निर्माण झाली होती. रमाबाई घाबरून असायच्या, रेखालाही भीती वाटायची. पण शारदाही त्यांच्या तावडीतून सुटली नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटले. आता रेखा रमाबाई सुटल्या होत्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.